नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातावर सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते का गप्प आहेत, असा सवाल मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी कानेफाटा येथे उपस्थित केला. येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना यशवंत मोहोळ यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांचा निषेध व्यक्त केला. या पत्रकार परिषदेच्या वेळी ज्येष्ठ नेते खंडूजी तिकोने, तळेगावचे अध्यक्ष डॉक्टर विशाल बाळुंज, देहरोडचे अध्यक्ष हाजी मलंग मारीवत्तू यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. पाहूयात या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नेमके काय म्हणाले. नमस्कार, मी विशाल सतीशराव वाळुंज, माजी सभापती, काँग्रेस कार्यकर्ता, तळेगाव दाभाडे. आज या ठिकाणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत भाऊ मोहोळ, त्याचबरोबर देहरोड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी मारीमुत्तू, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष हाजी मलंग बाबा मारीमुत्तू, अनिसभाई तांबोळी, गोपाली अंकोबा राव, बबन टोंपे, व्यंकटेश मारीमुत्तू असे काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. काल मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस विरोधात जी निदर्शनं करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगाने आज प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार व जिल्हा काँग्रेसच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः मला या ठिकाणी एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका येतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने श्रीमती सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती पाळण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तिथं जे आकाशजी मोरे आमचे जे सहकारी मित्र होते, ते ब्लॉक अध्यक्ष होते, तर त्यांचा अर्ज आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार माघारी घेण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे व महाराष्ट्रातील संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे. आमच्या देशाचे नेते राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, प्रियंकाजी गांधी असतील, यांच्यावर देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अतिशय हीन दर्जाचे, खालच्या पातळीचे टीका टिप्पणी होत असतात. त्यांनी देखील काँग्रेसच्या आमच्या नेत्यांनी कधी सुसंस्कृतपणा सोडला नाही. आज मावळ तालुक्यामध्ये आपण वावरत असताना मला आवर्जून स्वर्गीय कृष्णरावजी भेगडे साहेबांचं नाव घ्यावं असं वाटतं. त्यांच्या कुशीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यांनी दाखवलेला सुसंस्कृतपणा, मावळ तालुक्यामध्ये त्यांनी रुजवलेली जी बीज होती ती आता कुठेतरी आपल्याला ते जे आताचे जे नेते त्यांना विसर पडलेला आहे असं मला या ठिकाणी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो. जास्त आम्ही न बोलता, काँग्रेस पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडलेली आहे ती त्या प्रदेशाध्यक्षांनी मांडलेल्या भूमिकेमुळे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला जे खातं आहे, जे अर्थ खातं आहे, त्याला वाचा फोडण्याचं काम आज काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्याबद्दल उलट राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाचे धन्यवाद मानणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वरच्या पातळीवर कुठलाही नेता, सगळे नेते मुख्य झालेले आहेत, त्यांचं कुठली प्रतिक्रिया येत नाहीये. आज असं असताना काँग्रेस पक्षाने त्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. भेगडे साहेबांनी दाखवलेला सुसंस्कृतपणा काँग्रेसच्या कार्यकर्ते इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने त्यांच्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल.
जास्त काय न बोलता एवढंच बोलून मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. मावळ तालुका आमदारांनी जे काँग्रेसच्या विषयी काँग्रेस बद्दल जे बोलले त्याबद्दल आम्ही पत्रकार परिषद घेऊन मावळ तालुक्याचे अध्यक्ष यशवंत मोळ आणि त्याचप्रमाणे तळेगावचे वाळुंज आणि तिकोने साहेब आणि आंबोळे आणि सर्व उपस्थित असलेले आमचे सर्व पक्षाचे नेते, कारण प्रदेश आणि जिल्हा यांच्याकडून आदेश आल्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आम्ही आज जे तालुक्याचे आमदार, मावळ तालुक्याचे आमदार ज्यांनी काँग्रेसच्या विषयावर, ज्या कार्यकर्त्यांच्या विषयावर त्या पद्धतीने बोलले त्या विषयावर आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही सगळे लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. कारण यांनी सभ्रता पाळावा. कारण ज्या वेळेस पहिल्यांदा निवडणुकीला उभा होते ना, हीच मावळ तालुक्याचे सर्व देवगाव, देवरोड, तळेगाव, मावळ, लोणावळा भरपूर पाठिंबा देऊन त्यांना बरेच मतांनी त्यांना निवडून दिलेले आहे. या पद्धतीने त्यांनी विचार करावा. कार्यकर्त्यांना अपशब्द बोलण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते ऐकून घेणार नाही. कारण आपण सेम पाळावा. कारण संगत आता जातीवादी करणारे पक्षाबरोबर असल्यामुळं ते आपल्या भाषेची मर्यादा वेगळं वापरतात. कारण ते ही जे भाषा कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही आणि कार्यकर्त्यांची गाडी फोडणार, हे कुठलं सभ्रतेचा भाषा त्यांनी करतात. ठीक आहे, त्यांनी जे पक्षाच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी कुणी स्टेटमेंट दिले असेल, ते गुंग गुडिया म्हणले असेल, तर आमच्या आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधी यांना पण गुंगी गुडिया म्हणले होते. अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना. त्याचप्रमाणे मग त्यांनी दाखवलं ना की बाबा आपल्या झाशी की राणी म्हणून त्यांनीच परत बोलले ना आमच्या आदरणीय इंदिरा गांधीजी. त्या पद्धतीने यांनी दाखवायला पाहिजे होतं ना की बाबा आम्ही आज देशाचे आदरणीय सुनीताताई पवार यांना आम्ही मानाने आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे आदरणीय बघतो त्यांच्याकडे. पण त्यांना जे काही आमच्या पक्षाच्या माध्यमातून काय त्यांना असं वाईट वाटलं असेल तरी सुद्धा काही वाईट वाटण्याची काही गोष्ट नाही. कारण त्यांनी बोलायला पाहिजे ना. आता महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी बोलायला पाहिजे. त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला पण माहित पडलं की त्यांचे नेते त्यांना बोलू देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? यासाठी आपल्या पहिल्या, कारण दादा नसल्यामुळे सगळ्यांना त्या पक्षामध्ये सगळ्यांना पंख फुटल्यासारखं झालेलं आहे. त्यांनी ते भाषेची सगळे मर्यादा सोडायला लागली आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही चुकीच्या अपशब्द काही बोलावा नाही असं आम्ही मावळ तालुक्याच्या वतीने आणि आमच्या देवरोडच्या वतीने सर्व तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना जैन बांधवाच्या धर्मामध्ये तत्वज्ञानाचा सिद्धांत कोण तर त्याच्यामध्ये क्षमा वीरस्य भूषण, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आपल्याकडून काही जर चूक झाली तर त्याची आपण क्षमा मागितली पाहिजे, किंवा इतरांकडून जर काही चूक झाली तर आपण क्षमा केली पाहिजे. हे उदात्त तत्व आहे आणि त्या तत्वानुसार आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खरं म्हणजे हा विषय इथंच संपायला पाहिजे होता. माफी मागणी विषय संपला. परंतु या मंडळींनी शिळ्या कळीला उतारण्याचा प्रयत्न हा चालवलाय. या ठिकाणी बाकी काही नाही. एखादी सून, लबाड सून आपल्या सासूची मर्जी सांभाळण्यासाठी त्या सासूकडे पुढे करते आणि इतर जावांना ती कमी लेखण्याचा प्रयत्न करते. या पद्धतीचा प्रकार आहे. सुनीत्राताईंच्या पुढे जाऊन त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना दाखवायचं, बघा आम्ही तुझ्यासाठी किती करतो आणि काहीतरी मिळवून घेता येईल का, हा उद्देश आहे. याच्या मागे वेगळा उद्देश नाही. खरं म्हणजे ही घटना का घडली तर सुनीत्राताईंनी पत्रकार परिषद बोलवली आणि त्या पत्रकार परिषदेचं नियंत्रण हे सुनीत्राताईंनीच
टोटल करायला पाहिजे होतं आणि त्या केलं असतं त्यांनी. माझ्या मनात दुमत नाही. याला तुमच्याच पक्षाचे नेते ताईंना बोलून देत नव्हते त्या ठिकाणी आणि ताईंना काही येत नाही अशाच पद्धतीने दाखवत होते आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी जर बोललं असेल गुंगी पुढे तर फार काही चुकीचं असं मला तरी वाटत नाही. समजा तर चूक आहे तर आम्ही दिलगिरी व्यक्त केली ना. कुठल्याही महिलेबद्दल हा विषय नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला हा विषय आहे की एवढं मोठं पद असताना इतर कार्यकर्ते जेव्हा तिथं बोलतात आणि त्यांना बोलू दिलं जात नाही, हा बोलण्याचा उद्देश खरं म्हणजे सुनित्राताईंच्या बाबतीत अजिबात नव्हता, तर तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते कसे वागतात याबद्दल होता. मगाशी आमचे मारी उत्तू साहेबांनी सांगितलं की इंदिराजींच्या बाबतीत असंच झालं होतं ना, म्हणून त्यांनी त्यांचा निषेध केला नाही कोणाचा की मला गुंगी गुड्या का म्हटली. आमच्या कार्यकर्त्यांनी नाही केला, पक्षांनी केला नाही, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून दिलं की मी गुंगी गुड्या नाही. तर या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की आपण संयम बाळगावा आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा आपल्याला काहीतरी मिळेल त्या लालसेपोटी हे निषेध करण्याचं काम बंद करावं एवढीच मी विनंती करतो. आणि तुम्हाला जर निषेध करता येत असेल, तुम्ही जर त्या धमक्या देत असाल गाड्या फिरून देणार नाही, आम्ही काय मागण्या भरल्या नाही ना, आम्ही सक्षम आहोत ना, तर तुम्ही कसे फिरतात ते आम्ही पाहू. मग एवढं काँग्रेस जर आपलं जे समविचारी किंवा काही गोष्टी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाषा काँग्रेस पक्षाबद्दल वापरणं ही योग्य वाटत नाही किंवा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या संस्कृतीला सोबत नाही, तरी आपण त्याचा विचार करावा. आणि आजपर्यंत भिगडे साहेब असतील यांनी जो आदर्श दाखवला किंवा तालुक्याचे पदाधिकारी कशा पद्धतीने वागावं आणि एक विचारधारा जी आपली मावळची संस्कृती आहे, आपल्या या तालुक्याला संत महात्मा आणि शिवाजी महाराजांचा एक आदर्श या ठिकाणी लाभलेला आहे. तर आपण आपली संस्कृती कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडू नये अशा पद्धतीचे मला एक सांगावंसं वाटतं. आणि जी काही घटना चालू आहेत त्याने लोकशाही मार्गाने आंदोलने करावी, आमचा त्याला विरोध नाही, परंतु काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला आमचा निषेध असेल. तुम्ही उत्तर देता का? मी त्यांचा बोलण्याचा उद्देश काय झाला की बा तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरू नका, अशी तुम्ही जर वापरले तर मग आम्ही पण हे नाही, म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला पुढे चालायचे. तर त्यासाठी त्यांनी 2 पावलं थांबावं, आम्ही 2 पावलं थांबतो. झालेल्या घटनेच्या विषयी प्रदेशाध्यक्षांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिले, त्यांनी त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. तर हा विषय या ठिकाणी थांबावा. आम्हालाही राष्ट्रवादी ठीक प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टीकरण जे द्यायचे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेले आहे. आणि हा विषय थांबावा आपण, कारण आमदार साहेबांच्या विषयी फिरून न देणं असं त्यांचा उद्देश त्यांचं बोलण्याचं की तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आमदार झाले त्यावेळेस काँग्रेसच्या आघाडीच्या मतानेच तुम्ही आमदार झाले ना, त्यामुळे काँग्रेसच्या विषयी तुम्ही एवढ्या पातळीवरती बोलावं नाही ही आमची अपेक्षा आहे. आमदारांनी आता लावलं की कुठल्याही राष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला असेल किंवा नेत्यांना असं या रोडने जाऊ देणार नाही असे मोठे फलक लावले. अगोदर तर बोललेच ते, पण मात्र नंतर ते असे फलक लावले. कसं वाटते तुम्हाला? कसं आहे पहा, आम्ही काँग्रेसची संस्कृती ही लोकशाही मार्गाने चालणार आहे आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी ते ज्या काही कळत असतील बोलत असतील त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच आम्ही त्याला उत्तर देऊ. आमची काँग्रेसची संस्कृती नाही की दहशत दादागिरी करणं किंवा आमची ती विचारधारा नाही. काँग्रेसची संस्कृती आम्ही काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊया. आता आमच्या एआयसीसीच्या अध्यक्ष होत्या श्रीमती सोनिया गांधी, त्यांच्यावर तर ह्याच्यापेक्षा खालच्या पातळीची टीका भारतीय जनता पक्षाने केली. नाही, आमच्याकडून जे आता युवक काँग्रेसने जी काय बॅनरबाजी केली एक्सप्रेस हायवेला, त्यांचा करण्याचा उद्देश काय होता की ठीक आहे तुम्ही याच्यासाठी तुम्ही आम्हाला जर समजा चुकीचा काही शब्द गेला असेल तर त्याचा तो विषय संपलेला आहे. पण तुम्ही जी एवढी तत्परता दाखवता, आंदोलन करता किंवा निषेध करता, मग तुम्ही अजितदादांचा जो काय प्रकार घडलाय ना, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्यासाठी निषेध करा, आंदोलन करा, आम्ही काँग्रेस तुमच्या पाठीशी उभं राहू. त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. अशा गोष्टीसाठी एफआयआर दाखल केली ना, आता काँग्रेस महाराष्ट्र कर्नाटकमध्ये केलेली, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. मग आता अजितदादांचा जे काही प्रकार घडला त्यासाठी तुम्ही आंदोलन, आपण सर्व एकत्र त्यांना न्याय मिळेल अशा भावनेने तो उद्देश आहे. तो प्रश्न त्यांना सुद्धा विचारलेला नाही. हा विषय संपला पाहिजे यासाठी पत्रकार कोणी संपला नाही असं त्यांनी जे काही वक्तव्य चाललेत ना, ते एवढ्या खालच्या पातळीला मावळ तालुक्याच्या संस्कृतीला हे सोबत नाही असं त्यांनी बोलावं नाही. हाणामारीची भाषा ही गोडसे विचारधारा झाली आणि आम्ही गांधी विचारधारेचा काँग्रेस पक्ष, त्याच्यामुळं गोडसे विचारधारेची जी मानसिकता आहे त्याला आम्ही कधीच त्या मानसिकतेने चालणार नाही.
आम्ही त्या विचारधारेचेच लोक नाहीये. त्या अनुषंगाने यांनी पण ती राजकीय सुसंस्कृती जी मावळ तालुक्याची आहे ती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. उगाच काही नका बोलत बसू. थांब म्हणा. काय विचारा तुम्हाला तुमचं सांगणं काय आमदार निषेध याबद्दल सांगणं आणि कमी शब्द एकदम थोडक्यात सांगतो, निषेध करायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. त्या सुसंस्कृतपणाने देखील आपल्याला निषेध करता येतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचा पक्ष आहे. दादांनी देखील अशा पद्धतीने कुठं चुकीचं वक्तव्य किंवा चुकीचे स्टेटमेंट त्यांच्याकडनं आयुष्यात त्यांच्या झालेलं नाही. काँग्रेसला दादांविषयी प्रेम आहे, एकत्रित काम केलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये दादा घटक होते. त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की तालुक्याचा जे सुसंस्कृतपणा आहे तो जिवंत राहायला पाहिजे, तो व्यवस्थित राहायला पाहिजे, तालुका शांत राहायला पाहिजे. गाड्या फोडायची भाषा इथे जी भाषा आहे त्याच्यानी ऑलरेडी देशामध्ये हुकुमशाही चालू आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं हुकुमशाही चालू आहे. आता ती संस्कृती का मावळ तालुक्यात आणायची आहे का, या आरेला कार्य करायचं का? बरोबर आहे ना. पत्रकारांनी देखील ज्यावेळी प्रश्न विचारतात त्यावेळेस तालुका शांत कसा राहील यासाठी प्रयत्न करावे, तालुका पेटल कसा यासाठी प्रयत्न करू नये, असं माझं एक आव्हान आहे सर्व पत्रकारांना. कारण पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण बघितलं जंतर मंतरवर काय परिस्थिती झाली देशाची, आज झेंझेंनी काय केलेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी देशामध्ये हुकुमशाहीची लाट आहे. आमदारांनी थेट तुमच्यावरती धाव घातलेला आहे. का इथला एकही कार्यकर्ता असेल, नेता असेल, या रोडने फिरलेला नाही, त्याचं तोंड फोडलं जाईल याच्यावरती काय? आम्ही समर्थ आहोत त्याला फेस करण्यासाठी. लोकशाही पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलं असेल त्या अनुषंगानेच आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली की त्यांना पण आम्ही इशारा देतो ही भाषा नाही चालत मावळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने.